श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 3 जुलै वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. आता प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये मुलांची भरपूर प्रगती व्हावी, त्यांना मनासारखं यश मिळावं, मनासारखा जॉब मिळावा, त्याचबरोबर अभ्यासामध्ये मुलांचं लक्ष लागावं, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये येणारी जी काही दुःख अडचणी संकटे आहेत तर ती दूर व्हावी, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत. जर काही कारणास्तव तुम्हाला या दिवशी उपवास करणं शक्य नसेल होत तर मग तरीही काही काळजी करण्याची गरज नाहीये बरं का. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय अत्यंत परंतु प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. तर आपल्याला आपल्या मुलांसाठी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी. आता बरेचसे जण या दिवशी उपवास करतात, काही जण उपवास करत नाही. आता तुम्ही उपवास न करता देखील हा उपाय जो आहे, सेवा जी आहे तर ती करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती देखील ओवाळून टाकायची आहे. या उपायाने काय होणार आहे तर बघा, उपायाने मुलांच्या जीवनामध्ये जे काही दोष आहेत तर ते संपतील, त्यांच्या बुद्धीमध्ये विकास होईल आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जातात. त्याचबरोबर विघ्नहर्ता आहे. भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छापूर्ती जी आहे तर ती देखील होईल. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 3 जुलै वार शुक्रवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ही चतुर्थी अतिशय अत्यंत खूप खास तितकीच महत्वाची असणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बघा, या दिवशी भगवान श्री गणेशाच्या कृष्ण पिंगल स्वरूपाची आणि महागणपती पीठाची पूजा केली जाते. त्याचबरोबर ज्येष्ठ हा सूर्याच्या प्रखर ऊर्जेचा आणि आध्यात्मिक साधनेचा काळ मानला जातो. या काळात मनाला आणि बुद्धीला एक स्थिरता देण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानलं जातं. यंदा ही चतुर्थी शुक्रवारी आल्यामुळे या दिवसाचं महत्व हे अधिकच वाढलं गेलं आहे. कारण बघा, योगायोगाने शुक्रवार आलेला आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो. त्याचबरोबर शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि या समृद्धीचा दिवस मानला जातो. त्यामुळे बुद्धीची देवता आणि भगवान श्री गणेश, त्याचबरोबर सुख समाधान आणि वैभव ऐश्वर्याची माता लक्ष्मी या दोघांची आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती असीम कृपा मिळवण्याचा हा अतिशय अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थच असा आहे की जी संकटाचा नाश करते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर विघ्न अडचणी अडथळे दूर करणारा देव सुद्धा मानला जातो गणपती बाप्पा. जो व्यक्ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचा उपवास करतो त्याच्या आयुष्यातील, जीवनातील कौटुंबिक कलह, पैशाची उणीव, चणचण, मानसिक ताणतणाव, त्याचबरोबर आर्थिक समस्या, आरोग्याच्या समस्या या नक्कीच दूर होतात. आता
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद मात्र आवर्जून टाकायची आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला भगवान श्री गणेशांचं नामस्मरण करत अंघोळ करायची आहे। अंघोळ करून झाल्यावरती शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा। यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशाची पूजा करायची आहे आणि रात्री चंद्रोदयानंतर भगवान चंद्राला अर्घ्य देऊन हा उपवास सोडायचा आहे। हा उपवास केवळ एक धार्मिक विधी नसून यामुळे आपल्या शरीरात आणि मनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वलय जो आहे तर तो निर्माण होत असतो। घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव लाभते। आता अनेक महिला विचारतात की आईने मुलांसाठी संकष्टीचा उपवास का करावा? तर बघा, माता आणि मुलांचे नाते जगात सर्वात पवित्र आणि तितके शक्तिशाली मानले गेले आहे। शास्त्रानुसार आईच्या संकल्पनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती, ताकद असते की ती मुलावरती येणारे मोठे संकटही परतून लावते। जेव्हा एखादी माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या व्यवसायातील नोकरीसाठी, प्रगतीसाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास करते ना, त्यावेळी तिची प्रार्थना भगवान श्री गणेशांपर्यंत नक्कीच पोहोचते। ज्याप्रमाणे माता पार्वतीने बाल श्री गणेशाचे रक्षण केले, त्याचप्रमाणे भगवान श्री गणेश आईच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन तिच्या मुलाचं रक्षण करतात। मुलांच्या कुंडलीतील दोष, शिक्षणातील अडचणी, अडथळे किंवा संगतीचे दोष दूर करण्यासाठी आईने केलेला हा उपाय आणि प्रार्थना रामबाण उपाय ठरतो। म्हणूनच शक्य असेल तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास नक्की करावा। आजच्या आपल्या विशेष उपायामध्ये आपण ज्या वस्तूंचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे अख्खे हिरवे मूग, डाळ नाही बर का, अख्खे मूगच तुम्हाला घ्यायचे आहे। मूग भगवान श्री गणेशाच्या पूजेमध्ये हिरव्या मुगाला अतिशय अत्यंत महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे। ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग आणि हिरवे मूग हे बुध ग्रहाशी संबंधित आहे। बुद्धी, विवेक, वाणी, व्यापार आणि शिक्षणाचा कारक ग्रह म्हणजे बुध आणि बुध ग्रहाचे आराध्य दैवत कोण आहे? तर ते म्हणजे स्वतः भगवान श्री गणेश आहे। तर ते म्हणूनच जेव्हा आपण गणपती बाप्पांना हिरवे मूग अर्पण करतो, त्यांच्या चरणी अर्पण करतो किंवा मुगाचा उपाय करतो, त्यावेळी आपल्या कुंडलीतील बुध ग्रह जो आहे ना तर तो बलवान होतो। ज्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाहीये, लक्ष लागत नाहीये, ज्यांची स्मरणशक्ती कमकुवत आहे, नोकरी मिळत नाहीये, त्यांच्या कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती ही कमकुवत असू शकते। भगवान श्री गणेशाला मूग हे अतिशय अत्यंत प्रिय असल्यामुळे मुगाच्या उपायाने गणपती बाप्पा हे शीघ्र फलदायी फळ देतात आणि ते त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात। मुलांची बुद्धी ही कुशाग्र करून त्यांना एक प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवून देतात। बघूया की आता 3 जुलै संकष्टी चतुर्थीचा उपवास हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही। तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल, झेपत असेल तर तुम्ही उपवास नक्की करू शकता। उपायांची पद्धत तुम्ही नीट समजून घेतलेली आहे। 3 जुलैला संध्याकाळी किंवा रात्री चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, सर्वात आधी एका स्वच्छ वाटीमध्ये उजव्या हातामध्ये तळ हातावरती एक मुठभर अख्खे हिरवे मूग जे आहेत ना तर ते घ्या। मूग तुटलेला, फुटलेला, किडलेला नसावा, छिद्र पडलेला नसावा, अगदी स्वच्छ आणि साधे मूग आपल्याला घ्यायचे आहे। त्या उपायासाठी किंवा हा उपाय तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी तुम्हाला करायचा आहे। त्या व्यक्तीला, मुलाला किंवा मुलीला तुम्हाला घरामध्ये आसनावरती पूर्व दिशेकडे तोंड करून बसवायचं आहे। त्यानंतर आईने हे मूग आपल्या उजव्या हातात धरून मुलांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काटा ज्या दिशेने फिरतो ना त्या दिशेने तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायचे आहे, उतारा करायचा आहे। उतरवत असताना तुम्हाला मनामध्ये ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। भगवान श्री गणेशांना प्रार्थना करायची आहे की बाप्पा माझ्या मुलांच्या प्रगतीतील, नोकरीतील, व्यवसायातील किंवा आरोग्यातील किंवा शैक्षणिक काही अडचणी असेल तर त्या दूर करा, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। हे 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे। ओवाळून झाल्यावरती ते मूग घेऊन तुम्हाला घराबाहेर यायचं आहे आणि मूग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी
जिथे पक्षी येतात तिथे टाकू शकता किंवा पक्ष्यांना खाण्यासाठी खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही गाईला खाऊ घातले तरी देखील चालणार आहे. जर तुमच्या आजूबाजूला कुठे गणपती बाप्पांचं जवळपास मंदिर असेल तर आवर्जून त्या मंदिराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये झाडाखाली हे मूग नेऊन ठेवा. हा उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु प्रभावशाली आहे. फक्त मनापासून करून बघा. जर तुम्ही दुसऱ्या शहरी भागात राहत असतील मुलं तुमची तर त्यांच्या नावाने संकल्प सोडून फोटो भरून ओवाळून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय अत्यंत साधा वाटला असला तरी त्याचे परिणाम हे अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी आहे, तितके सकारात्मक आहे. जेव्हा तुम्ही मूग मुलांवरून ओवाळून पक्ष्यांना टाकताना त्यावेळी मुलाभोवती असलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट नजर आहे, नजरबाधा आहे किंवा संकटे आहेत त्या मुगाच्या माध्यमातून ते दूर होतात. या उपायामुळे मुलांच्या कुंडलीतील बुध दोष बुध ग्रह, राहू दोष, केतूचे अशुभ प्रभाव आणि इतर ग्रहाचे दोष शांत होतात. अभ्यासामध्ये यश मिळतं. ज्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांची एकाग्रता वाढते आणि परीक्षेत उत्तम यश मिळतं. नोकरीत मुलाखतीमध्ये त्यांना यश मिळतं. जी काही रखडलेली कामं आहेत तर ती देखील मार्गी लागतात आणि व्यवसायामध्ये वृद्धी होते. मुलांच्या लग्नातील अडीअडचणी, अडथळे, त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या किंवा इतर कोणतीही मोठी विघ्नहर्तेच्या अडचणी ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्णपणे दूर होतात. आईच्या हाताने झालेल्या उपायामुळे मुलांचं भाग्य सोन्यासारखं चमकू लागतं. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल आणि गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील. यासोबतच तुम्हाला काही सेवा देखील करायच्या आहे. तर बघा, दिवसभरामध्ये तुम्ही या सेवा करू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला 108 वेळा ओम गणपतये नमः हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. शक्य असेल 11 वेळा, 21 वेळा किंवा किमान 3 वेळा, 5 वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे. आता तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम किंवा पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरती YouTube वरती लावून द्या आणि तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर ही जी संकष्टी चतुर्थी आहे ती खूप मोठी चतुर्थी आहे. या संकष्टी चतुर्थीला ज्यावेळी तुम्ही छोटे मोठे उपाय करण्याचा प्रयत्न करताना बघा तुम्हाला याचा कितीतरी चांगला लाभ जो आहे ना तर तो नक्कीच होत असतो. येत्या 3 जुलैला ज्येष्ठ संकष्टी चतुर्थीला हा छोटासा उपाय नक्की करून बघा. अजिबात विसरू नका. तुमच्या मुलांचं सर्व संकटांपासून रक्षण हो हीच गणपती बाप्पांचरणी प्रार्थना करते. अशा पद्धतीने तुम्हाला हा हिरव्या मुगाचा उपाय जो आहे ना तर तो आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारला करायचा आहे. आता हा उपाय परत एकदा सांगते. संध्याकाळी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय करू शकता. काही अडचण नाही, कारण की या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात. म्हणून या दिवशी ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या असतात. म्हणून ज्यावेळी आपण अशा ठराविक तिथीला छोटे मोठे उपाय करतो, सेवा करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात. आपण केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते भगवंत आपल्याला नक्कीच प्रदान करत असतात. म्हणून आपण कारण की आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये कुणाला शक्य आहे दररोज एवढी सेवा करणं, उपाय करणं. म्हणून आता ज्यांच्याकडनं होती ते करतात, हरकत नाही. परंतु काही जण वर्किंग असतात, त्यांना शक्य होत नाही. मग आपण अशा ठराविक तिथीला जर काही सेवा केल्या, छोटे मोठे उपाय केले तर त्याचा फरक जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये जाणवायला सुरुवात होत असते. म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करायचा आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.